ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी धडा 8वा अष्टमः पाठः। न धर्मवृद्धेषु वयः समीक्ष्यते। धर्मवृद्धेषु म्हणजे जे ज्ञानामध्ये मोठे आहेत, ज्यांना जास्त ज्ञान आहे अशा लोकांमध्ये धर्म वृद्ध, वृद्ध म्हणजे ज्याचं वय जास्त आहे, धर्मवृद्ध म्हणजे ज्याचं ज्ञान जास्त आहे, अशा लोकांमध्ये काय वयः म्हणजे त्यांचं वय किती आहे, न समीक्षते पाहिलं जात नाही. समीक्षते म्हणजे पाहिलं जात नाही. जे ज्ञानाने मोठे आहेत त्यांचं वय पाहिलं जात नाही, असं धड्याचं नाव आहे. खूप छान धडा आहे. सुरुवात करूया. इंट्रोडक्शन. छात्राः विद्यार्थी म्हणतात, आचार्य नमामः मी तुम्हाला नमस्कार करतो. आचार्य सर. आचार्य म्हणतात, चिरंजीवित. चिरम खूप वर्ष, जीवित जगा. यशस्विनः भवत आणि यशस्वी व्हा. छात्र खूप आनंदित होतात, म्हणतात अनुगृहीता स्मः म्हणजे आम्ही अनुगृहीत आहोत, आम्ही धन्य आहोत. राघव प्रश्न विचारतो. आचार्य धर्मवृद्धः कः भवति. धर्मवृद्ध ज्ञानाने वृद्ध कोण असतो. तर बघा, आचार्य म्हणतात, भवान किम मन्यते. तुम्हाला काय वाटतं. राघव म्हणतो चिंतयित्वा, हम्म यह धर्मे वृद्धः जो धर्मामध्ये वृद्ध आहे तो धर्मवृद्ध, असं राघव उत्तर देतो. सत्यम बरोबर. परंतु पण कह तावत धर्मः. धर्मः कह तावत तर धर्म काय आहे. धर्मवृद्ध म्हणजे जो धर्मामध्ये वृद्ध तो धर्मवृद्ध बरोबर, पण धर्म म्हणजे काय. माधव उत्तर देतो, अहम वदानी गुरुवर. अहम मी सांगू का. गुरुवर शिक्षक सर. धार्यते सह धर्म. सह धर्म धार्यते म्हणजे जो धारण करण्यासारखा असतो त्याला म्हणतात धर्म किंवा धार्यते सह धर्म. अतः धर्म नाम कर्तव्यम. अतः म्हणून धर्म नाम, नाम म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्यम. कर्तव्य म्हणजे आपण जे कर्म करायला पाहिजे, जे कर्म आपण धारण करायला पाहिजे त्याला काय म्हणतात धर्म. आचार्य खुश होतात. शोभनम यह कर्तव्यपरायणः गुणी च भवति तस्य आयुः न गण्यते. बघा, कोणाचं वय विचारायचं नाही. शिक्षक सांगतात, यह जो कर्तव्यपरायण म्हणजे जो त्याचं स्वतःची कामं करण्यामध्ये अगदी तत्पर असतो. गुणी आणि कसा गुणी जो गुणवान आहे. तस्य त्याचं आयुः न गण्यते त्याचं वय पाहू नये. म्हणजे जो आपली सगळी कामं व्यवस्थित करतो, कर्तव्य करण्यामध्ये तत्पर असतो आणि ज्याच्याकडे भरपूर गुण आहेत त्याचं कधीही आपण आयुष्य पाहू नये. तो किती मोठा आहे छोटा आहे ते पाहू नये. तत्कथम ते कसं बरं. आचार्य सांगतात, महाभारतात गृहीताम इमाम कथाम पठत. महाभारतातून गृहीताम घेतलेली, इमाम कथाम ही कथा स्टोरी पठत अभ्यास करा. यत्र या ठिकाणी म्हणजे या कथेमध्ये एकः 12 वर्षीय बालकः अष्टावक्रः म्हणजे एक 12 वर्षाचा अष्टावक्र बालक राज्ञः जनकस्य सभासदान ज्ञानेन अजयत. म्हणजे 12 वर्षाचा अष्टावक्र राजा जनकाच्या सभासदांना, सभेमधील विद्वानांना
ज्ञानेन अजयत, ज्ञानाने जिंकता झाला, जिंकलं त्याने ज्ञानाने. छात्र, धन्य खलु भारतम, भारतम धन्य खलु, भारत खरोखर धन्य आहे. यत्र बालाः अपि एवं ज्ञानवृद्धाः, यत्र ज्या ठिकाणी बालाः अपि लहान मुलं सुद्धा एवं असे ज्ञानवृद्ध आहेत, असे म्हणजे असे अष्टावक्रांसारखे ज्ञानवृद्ध आहेत, म्हणजे ज्ञानाने खूप सखोल माहिती असणारे, ज्ञानाने वृद्ध म्हणजे मोठे आहेत. आता पाहूया कथा. बालः अष्टावक्रः म्हणजे लहान अष्टावक्र, मित्रैः सह क्रीडित्वा गृहं प्रत्यावृत्तः, मित्रांसोबत क्रीडित्वा खेळून गृहं घरी प्रत्यावृत्तः घरी आला. सह जननीम अपृच्छत, त्याने आईला विचारलं. मातः, आई, क्व आस्ते मम पिता, मम माझे पिता वडील, क्व असते कोठे आहेत. आता कुत्रसाठी अजून एक सिनोनिम काय आहे, क्व, समानार्थी शब्द इति, असे विचारलं. सा अवदत, ती म्हणाली. जात एव पिता राजर्षेः जनकस्य सभां विद्वद्भिः सह शास्त्रार्थाय गतः आसीत्. ती म्हणली, जात झालं, तव पिता तुझे वडील राजर्षेः जनकस्य सभां, राजा जनकाच्या सभेमध्ये विद्वद्भिः सह म्हणजे विद्वान लोकांसोबत, सह म्हणजे सोबत, शास्त्रार्थाय गतः आसीत, शास्त्रार्थाय शास्त्र चर्चा शास्त्र निर्णय करण्यासाठी गतः आसीत गेलेले आहेत. किंतु अधुना यावत न प्रतिनिवृत्तः, किंतु पण अधुना आत्ता, यावत पर्यंत म्हणून म्हणजे आत्तापर्यंत, न प्रतिनिवृत्त अजून ते परत आलेले नाहीत. प्रतिनिवृत्त परत येणे. अहमपि चिंतातुरा अस्मि, अहमपि मी सुद्धा चिंतातुरा अस्मि, चिंतातुर आहे म्हणजे मला सुद्धा काळजी वाटते. इदम निशम्य अष्टावक्रः प्रत्यवदत्, इदम हे ऐकून अष्टावक्रः प्रत्यवदत्, अष्टावक्र काय पुन्हा बोलायला लागले. जननी, आई, अलम चिंतया, भरपूर झाली चिंता, आता चिंता करू नकोस. श्वः प्रभाते, श्वः उद्या, प्रभाते सकाळी, एवच सकाळीच, अहम राजसभां गत्वा ज्ञास्यामि, मी राज्यसभेमध्ये गत्वा, त्वा प्रत्यय जाऊन, ज्ञास्यामि का वार्ता, मी जाणेन, का वार्ता म्हणजे काय, काय झालं किंवा काय गोष्ट आहे, इति असं मी उद्या सकाळी जाऊन जाणेन. माता अवदत, आई म्हणाली. त्वम बालोसी, तू लहान मुलगा आहेस. राजसभायां तव प्रवेशः न सुलभः, या राजांच्या सभेमध्ये तुझा प्रवेश म्हणजे तू आज जाणं, न सुलभः सोपं नाही, सुलभः सोपं, न सुलभः सोपं नाही. तत्र तव उपहासः अपि संभाव्यते, तत्र त्या ठिकाणी, तव तुझा, उपहासः अपि म्हणजे लोक तुझा उपहास करतील, लोक तुझा अपमान करतील, अपि संभाव्यते संभावना आहे तुझा अपमान करण्याची. विलक्षण प्रतिभा संपन्न म्हणजे एक आगळं वेगळं, विलक्षण म्हणजे आगळं वेगळं, प्रतिभा संपन्न म्हणजे अत्यंत हुशार, एक आगळा वेगळा अत्यंत हुशार, सर्व शास्त्र पारंगत, सगळ्या शास्त्रांमध्ये, आस्तिक शास्त्र नास्तिक शास्त्र सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत म्हणजे एक्सपर्ट. अष्टावक्रः अभाषत, अष्टावक्र म्हणाले. मातः, आई, मा भैषिः ईदृशीं तादृशीं वा आशंका मा विधेहि. बघा काय म्हणतो, आई, मा भैषिः, आई घाबरू नकोस.
ईदृशीम तादृशीम अशा प्रकारची तशा प्रकारची शंका मा विधेही मनात आणू नकोस. मा म्हणजे नको, विधेही म्हणजे घेऊ नकोस. अशा प्रकारची तशा प्रकारची शंका मनात घेऊ नको. अहम पित्रासह, मी पित्रासह वडिलांसोबत क्षिप्रम लगेच आगमिष्यामी परत येईल. किती लहान मुलगा आहे पण किती धाडसी आहे बघा. पुढे इत्युक्त्वा, इति उक्त्वा असं बोलून मात्रा अनुमतः, मात्रा आईने परमिशन दिली, अनुमतः अष्टावक्रः सभां गतः आणि अष्टावक्र सभेमध्ये गेले. कथमपि सभायां लब्ध प्रवेशः सह राजानं सविनयं प्राणमत. कथमपि कस तरी सभायां सभेमध्ये लब्ध प्रवेशः सह प्रवेश मिळालेला तो राजानं सविनयम प्राणमत राजास काय त्यांनी सविनयम नमस्कार केला. सविनय म्हणजे एकदम नम्रतेने, प्राणमत नमस्कार केला. तस्य त्याचं वक्रदेहम वीक्षम त्याचं वाकड शरीर. आता अष्टावक्र हे 8 ठिकाणी बॉडीमध्ये असे वाकलेले होते म्हणून त्यांना अष्टावक्र असं म्हणतात. अष्ट म्हणजे 8 आणि वक्र म्हणजे वाकडे झालेले होते. मग तस्य वक्रदेहम त्यांचं वाकड शरीर वीक्ष पाहून सभास्थिता पंडिता सभेमध्ये असणारे पंडित तारस्वरेन अहसन मोठ्या आवाजात तार पंडिता सभास्थिता सभेमध्ये बसलेले पंडिता पंडित तारस्वरेन अहसन जोरात उंच हसले. एषः बालः अस्माभिः सह शास्त्रार्थमपि करिष्यति. एषः बालः हा मुलगा अस्माभिः सह आमच्या बरोबर शास्त्रार्थमपि करिष्यति शास्त्राचा अर्थ शास्त्रार्थ करणार का, आमच्याशी प्रश्न उत्तर करणार का, आम्हाला हरवणार का. इति ज्ञात्वा असं जाणून ते म्हणजे सगळे पंडित अन्योन्यम पश्यन्तः स्मितम अकुर्वन्. अन्योन्यम पश्यन्तः एकमेकांकडे बघत बघत स्मितम अकुर्वन्. स्मितम अकुर्वन् म्हणजे स्मित हास्य त्यांनी केलं. म्हणजे हा मला हरवणार आहे का, हा मला प्रश्न विचारणार आहे का. तेषाम पंडितानां त्या पंडितांची चेष्टितम दृष्ट्वा चेष्टितम दृष्ट्वा म्हणजे त्या पंडितांनी केलेली ही मजाक त्यांची हसी मजाक दृष्ट्वा पाहून अष्टावक्रः उच्चैः हसितुम आरभत. त्यां पंडितांनी केलेली चेष्टा पाहून अष्टावक्र जोरात हसले, उंच हसले. तम हसंतम विलोक्य त्या हसणाऱ्या तम हसंतम म्हणजे त्या हसणाऱ्या अष्टावक्रांना विलोक्य पाहून सर्वे सभास्थिताः विद्वांसाः स्तब्धाः अभवन्. विद्वांसः सगळे विद्वान मंडळी स्तब्धाः अभवन् स्तब्ध झाले. कडी लावा. स्तब्धाः अभवन् सभा स्थिताः सभेमध्ये असणारे सगळे विद्वान काय झाले, एकदम स्तब्ध झाले. का तर अष्टावक्र सुद्धा जोरजोरात हसायला लागले म्हणून. राज्ञा हास्य कारणम पृष्ठम राजाद्वारे हसण्याचं कारण विचारल्या गेलं. अष्टावक्र अवदत त्यावेळी अष्टावक्र काय म्हणतात ऐकण्यासारखे. राजन राजा मया श्रुतम आसीत माझ्याकडून ऐकलं गेलेलं आहे. यत की भवतः सभाया भवतः राजसभा आत्मतत्वज्ञैः शास्त्ररहस्यवेदिभिः विद्वद्भिः अलंकृता अस्ति. आता अष्टावक्र काय म्हणतात, भवतः राजसभा तुझी राजसभा कोणाकोणांनी भरलेली आहे, आत्मतत्वज्ञ ज्यांना आत्मतत्व कळालेलं आहे ते, शास्त्र रहस्य वेदीभिही ज्यांना शास्त्राचं रहस्य कळालेले आहेत ते शास्त्रज्ञ, विद्वद्भिही विद्वानांकडून अलंकृता असती म्हणजे ती तुझी सभा एकदम शोभून दिसणारी आहे असं मी ऐकलं होतं. किंतु पण
सभां प्रविश्य, सभेमध्ये येऊन, पश्यामी, पाहतो, यत, की एते पंडिताः, हे सगळे पंडित विद्वान, मम वक्रदेहं दृष्ट्वा हसन्ति. एते पंडिताः हसन्ति, हसतात का? मम, माझा, वक्रदेहम, वाकडा देह, दृष्ट्वा, पाहून हसतात. म्हणून अहमपि, मी सुद्धा, मिथ्या ज्ञान गर्वितान, खोट्या ज्ञानाने गर्वित असणाऱ्या लोकांना, येतान, या सगळ्यांना पाहून, दृष्टवा हसामी. यांच्याकडे असणारे जे ज्ञान आहे ते कसं आहे? खोटं ज्ञान आहे. आणि त्या खोट्या ज्ञानाला पाहून काय करते? मी सुद्धा हसतोय. सह पुनः अवदत, आणि अष्टावक्र अजून एकदा पुढे म्हणाले, सह पुनः अवदत. छानच प्रसंग आहे हा. सह पुनः अवदत, तो पुन्हा म्हणाला. काय म्हणाला? राजन, राजा, पृच्छामी, मी विचारतो, ननु, म्हणजे खरोखर, अस्थि अस्मिन, म्हणजे या शरीरामध्ये, ननु, खरोखर, अस्मिन देहे, या शरीरामध्ये, अस्थि, हाड, रुधिर, रक्त, मांस, म्हणजे मांस, मेद भरिते चर्म वेष्टिते देहे, म्हणजे हे शरीर कसं आहे? हाड, रक्त, मांस, मज्जा, त्वचा, चर्म वेष्टित, म्हणजे चामड्यानी पॅक केलेलं असं जे शरीर, वेष्टित म्हणजे काय? कव्हर केलेलं जे शरीर आहे. देहे किम अस्ति दर्शनीयम, याच शरीरामध्ये जे की चामड्याने असं व्यवस्थित पॅक केलेलं आहे, त्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे? सर्व साक्षी, म्हणजे आत्मा, सगळ्यांना पाहणारा, निर्लेप, म्हणजे त्याला कशाचाही लेप लागत नाही. कशानेही तो, म्हणजे आपल्याला दुःख झालं तर आत्म्याला दुःख होत नाही, कारण की तो निर्लेप आहे. नित्य, कायम धायम राहणार आहे. निराकारश्च, निराकार जो आहे, ज्याला आकार नाही असा आत्मा, कथम न दृश्यते, आत्मा का बरं पाहिला गेला नाही? आणि ते म्हणतात की या ज्या शरीरामध्ये हाड, मांस, रक्त, हे सगळं मेद मज्जा आहे, हे काय, याच्यामध्ये काय पाहण्यासारखं आहे? आणि निराकार असा जो असणारा आत्मा आहे, तो का नाही पाहिला? वदंतु भवंत, तुम्ही सांगा, असं तो बोलायला लागला सगळ्यांना. किम वक्रे देहे आत्मा वक्रः भवती, असा प्रश्न विचारल्यानंतर सगळे शांत झाले. तो म्हणाला, काय? वक्रे देहे, वाकड्या शरीरामध्ये, आत्मा वक्रः भवती, आत्मा काय वाकडा असतो? मग आता ते उदाहरण सांगतात. यदी नदी वक्रा, नदी वाकडी असली, किम तस्याहा जलमपि वक्रम, नदी वाकडी असली म्हणून काय त्याचं पाणी पण वाकडं असतं का? म्हणजे शरीर वाकडं असलं म्हणून आत्मा वाकडा आहे का, असं त्यांना म्हणायचं होतं. आणि राजाने जेव्हा हे ऐकलं, तेव्हा राजाला सुद्धा वाटलं की हा काय सामान्य बालक नाहीये. बघा, जन राज्ञ जनकस्य अनुमत्या अष्टावक्रः पंडितैः सह शास्त्रार्थम कृत्वा तान अजयत. मग आता काय केलं? राज्ञ जनकस्य अनुमत्या, म्हणजे राजा जनकाच्या परवानगीने, अनुमती म्हणजे परवानगी. काय झालं? अष्टावक्र, अष्टावक्र मुनी, पंडितैही सह, आणि त्या सभेतील विद्वान त्यांच्या बरोबर, सह म्हणजे बरोबर, शास्त्रार्थम, शास्त्राचा अर्थ त्यांनी केला, प्रश्न उत्तर विचारली, कृत्वा करून, तान अजयत, तान म्हणजे त्यांना, अजयत जिंकलं. अष्टावक्रस्य आत्मज्ञानम, म्हणजे अष्टावक्राचं आत्मज्ञान, शास्त्र पांडित्यम, म्हणजे शास्त्रामध्ये असणारे जी हुशारता, बुद्धिपाटवम, इंटेलिजन्स, अतिशय हुशारपणा, संयमादी गुणजातम, म्हणजे संयम म्हणजे कंट्रोल करणं, म्हणजे कंट्रोल करणं, संयमादी गुण म्हणजे कंट्रोल करणं, इत्यादी जे गुण आहेत, जातम असलेले गुण, निरीक्ष पाहून, राजर्षी जनक प्रभावित, राजा जनक काय झाला? प्रभावित झाला. आणि प्रभावित भूत्वा, प्रभावित होऊन, तस्मै निवेदितवान, तस्मै म्हणजे अष्टावक्रांना, निवेदितवान म्हणाले, भगवन,
म्हणजे आता राजा अष्टवक्राला काय म्हणतोय बघा, भगवन अहम भवदर्शनैहि आत्मानं धन्यम मन्ये. मी तुमच्या दर्शनाने आत्मानं स्वतःस धन्य मानतो. इच्छामि भवद्भ्यः किंचित दातुम. किंचित थोडस दातुम देण्यासाठी भवद्भ्यः तुम्हाला इच्छामि म्हणजे मी इच्छा करतो थोडस तुम्हाला देण्याची. आता अष्टावक्र याच्यावरती काय बोलतात बघा. अष्टावक्र प्रत्यवदत. अष्टावक्र म्हणतात यदि भवान इच्छती, जर तुझी इच्छा आहे मला काहीतरी द्यायची, तदा तर यद वस्तू भवदीय अस्ति तत् मह्यम अर्पय. काय छान बोललेत बघा. जर तुझी इच्छा असेल तर तदा यत जी वस्तू भवदीय असते, जी वस्तू तुझी आहे, भवदीय म्हणजे तुझी आहे, तत् ती मह्यम अर्पय ती मला दे. आता राजाला प्रश्न पडला. राजा म्हटला राज्य माझे, राज्यम अर्पयामी, मी तुला राज्य देऊन टाकतो. अष्टावक्र म्हणतात राज्यम भवदीयम नास्ति, हे राज्य तुझं नाहीये. एतत् वंश परंपरा प्राप्तम, हे तुला काय एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे, दुसऱ्या राजाकडून तिसऱ्या राजाकडे असं वंश परंपरेने प्राप्त झाले. धनम ददामी, तो म्हटला माझ्याकडे जे पैसे आहेत माझे ते तुला देईल. धनम भवदीयम नास्ति, धन तुझं नाही. एतत् प्रजायाः सकाशात आगतम, एतत् म्हणजे जे धन आहे ते धन प्रजेच्या पासून आलेलं आहे, धन पण तुझं नाही. तर बोलतो आता काय राहिलंय द्यायला. शरीरम प्रयच्छामी, मी माझं शरीर तुला देईल. तर ते बोलतात अरे आत्मा शरीरस्य अध्यक्ष, आत्मा शरीरस्य अध्यक्ष न भवान. आत्मा शरीराचा अध्यक्ष आहे, तू नाहीयेस. म्हणजे या शरीराचा मालक कोण आहे, आत्मा आहे, तू नाहीयेस. मग आता शेवटी एकच पर्याय उरला, अस्तु असो. म्हणतात की स्वकीयम मनः समर्पयामी, स्वकीयम स्वतःच मन, मन मी तुला देतो. असतो इदमेव असतो. मग आता अष्टावक्र म्हणतात ठीक आहे हेच दे. इदम म्हणजे हे, एव म्हणजे च, हेच असतू दे. दीयताम मे स्वमनः, स्वमनः मे दीयताम, तुझं स्वतःच मन काय कर मला दे, असं म्हणतात. आता जनक राजा चिंतेत पडतो. भगवन मया स्वमनः भवते दत्तम, आणि ते म्हणतात माझ्याकडून स्वतःच मन तुम्हाला दत्तम दिल्या गेलं. संप्रती आदिशतु माम राज्य कार्याय, संप्रती आता, माम मला, राज्य कार्याय आदिशतु मला राज्य कार्य करण्यासाठी काय आदेश द्या. आता अष्टावक्र काय म्हणतात बघा. कथम भवान करिष्यति राज्य कार्य, भवान तुम्ही, राज्य कार्यम म्हणजे राज्य कारभार, कथम करिष्यति कसं करणार. कारण की भवतः मनः तू मम अधीनम, भवतः मनः तुझं मन तू म्हणजे तर, मम अधीनम माझ्या अधीन आहे. मनसा शून्य भवान संकल्प विकल्प कर्तुम न अर्हती. मनसा शून्य, तुझ्याकडे तुझं मनच नाही, कारण की ते मन तू मला दिलेलं आहेस. भवान तुम्ही, संकल्प विकल्प म्हणजे हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे करावं का नाही करावं, असा संकल्प विकल्प करण्यासाठी कर्तुम न अर्हती, तुम्ही आता योग्य नाही आहेत असं ते म्हणतात. मग आता जनकाजवळ काहीच राहत नाही बोलायला. जनक स्वतःशीच बोलतो, आत्मगतम म्हणजे स्वतःशीच बोलतो. कीदृशीम दशाम प्राप्त हो अहम, कीदृशीम दशाम कशा प्रकारची दशा अवस्था अहम प्राप्त मला मिळाली. शांते मनसी अपूर्वा आनंदानुभूती, या शांत मनामध्ये अपूर्व आधी कधीच पाहिली नव्हती अशी आनंदानुभूती, ही म्हणजे ही आनंदाची अनुभूती मी घेतोय या मनामध्ये, या मनामध्ये, कारण की मी मनच माझं देऊन टाकलं, माझ्याकडे काय राहिलंच नाही करायला. परम
कथम लौकिकम व्यवहारम करोमी. मग त्यांना वाटतं माझं मन तर मी त्यांना दिलेलं आहे, पण मी तर राजा आहे, मला राज्य केलं पाहिजे. परम पण कथम कसं लौकिकम व्यवहारम करोमी, मी माझा लौकिक व्यवहार कसं करणार आहे, असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. मग पुढे ते म्हणतात, एक्सप्लेनेशन देतात थोडस. काय म्हणतात बघा आता ते. कारण की मन दिल्या व्यवहार करायसाठी काय पाहिजे, मन पाहिजे. आणि मनच त्यांनी देऊन टाकलं होतं अष्टावक्रांना. मग आता ते बोलतात कसं मी करणार बघा. अं हम्म त्यांना शंका अशी आता, न कर्तुम समर्थ अस्मि चर्चाम विचारम. चर्चाम विचारम न कर्तुम समर्थ अस्मि. चर्चा म्हणजे एकमेकांशी बोलणं, विचारम विचार विनिमय, कर्तुम समर्थ न अस्मि करण्यासाठी मी काय आता योग्य नाही, कारण की मन दिलं. मग पुढे म्हणतात न यज्ञम, यज्ञ करायसाठी मी आता योग्य नाही, मन नाही माझ्याकडे. दान करायसाठी मी योग्य नाही. मानम कोणाचा सत्कार करायसाठी मी योग्य नाही. विहारम इकडे तिकडे फिरण्यासाठी मी योग्य नाही. कथम प्रजायाः पालनम मे कुर्याम. कसं प्रजायाः पालनम प्रजेचं पालन पोषण राज्य मे प्रकुर्यम मी कसं काय राज्य चालवावं. कारण की यदा कल्पनायाः क्षणः लभ्यः नास्ति. कारण की यदा जेव्हा कल्पनायाः क्षणः लभ्यः नास्ति, जेव्हा कल्पना विचार करण्यासाठी एक क्षणही माझ्याकडे नाही, तर मी कसं काय या सगळ्या गोष्टी करणार. माझ्याकडे एक क्षण पण का नाही विचार करण्यासाठी, कारण की मी माझं मन देऊन टाकलंय अष्टावक्रांना. आता विचार करायला, स्वतंत्र विचार करायला मी शिल्लकच नाही. मी तर अष्टावक्रांच्या अधीन आहे. म्हणून ते म्हणतात की मी कशी चर्चा करणार, कसा विचार करणार, यज्ञदान कसं करणार. प्रकाशम आणि प्रकाश येतो. भगवन मम मार्गदर्शनम क्रियताम. भगवन अहो देवा, अष्टावक्रांना ते म्हणतात मम मार्गदर्शनम क्रियताम, माझं काय मार्गदर्शन करा. भवान एव मे गुरुः, तुम्हीच माझे गुरु आहात. मे गुरुः माझे गुरु, भवान एव तुम्हीच. पादयोः पतती, दोन्ही पायांमध्ये काय ते लोटांगण घालतात, पडतात. प्रीतः अष्टावक्रः, प्रिय अष्टावक्र मुनी ऋषी, तम बहुविधम ज्ञानम आत्मतत्वम च बोधयति. तम बहु अष्टावक्र मुनी जे आहेत ते, तम म्हणजे राजाला, जनक राजाला, बहुविधम ज्ञानम आत्मतत्व वेगळ्या प्रकारचं ज्ञान, वेगवेगळ्या प्रकाराने आत्मतत्वच बोधयती, आणि आत्मतत्व ज्ञान त्यांना सांगतात. अतः उच्यते म्हणून काय म्हटलं जातं, धर्मवृद्धेषु ज्ञानाने मोठा असणारा, त्याच्या ठिकाणी वयः न समीक्षते, त्याचं काय वय पाहिल्या जात नाही, कारण की तो ज्ञानाने मोठा आहे. मग तो लहान जरी असला तरी त्याच्या ठिकाणी काय आदराचीच भावना असते. बघा संधी कार्य, काही संधी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या बघूया, आणि मग एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया. बघा आच्या पुढे अ आल्यामुळे काय झालेलं आहे, अ चा एस म्हणजे याला अवग्रह किंवा द्विखंड असं म्हणतात. आच्या पुढे जर अ असेल तर काय होतो त्या ठिकाणी, अ चा एस अवग्रह होतो. या ठिकाणी काय झालेलं आहे, आपण ही संधी पाहिलेली आहे, तू जर नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. बघा काय संधी आहे, विसर्गाच्या पुढे, विसर्गाच्या पुढे जर अ असेल, अ आहे, आणि मागेही अ असेल, म्हणजे विसर्गाच्या पुढे आणि मागे काय पाहिजे, अ अ, तेव्हा विसर्गाचा ओ होतो. किती सोपं आहे. जेव्हा विसर्गाच्या मागे आणि पुढे अ अ असेल तर
विसर्गाचा ओ होतो, म्हणून बालह या विसर्गाचा झाला बालो. आणि ओच्या पुढे बघा, थोडस कॉम्प्लिकेट रूल आहे. बघा, विसर्गाच्या पुढे काय पाहिजे? अ. आणि मागेही अ. त्यावेळी काय होतं? विसर्गाचा होतो ओ. आणि ओच्या पुढे जर अ असेल तर काय होतो? अचा द्विखंड होतो. अशा प्रकारे हा नियम आहे. बघा, विसर्गाच्या मागे आणि पुढे अ, मग विसर्गाचा काय होतो? ओ. ओच्या पुढे अ आल्यानंतर त्या ओ अचा द्विखंड किंवा अवग्रह होतो. मग आता अन्य अपि, या ठिकाणी पण काय मागे पुढे अ आहे म्हणून ओ झाला. ठीक आहे. अन्य अपि याला म्हणतात उत्व संधी. या ठिकाणी बघा, यण संधी आहे. मी फक्त नियम सांगतो, संधी आपण पाहून घ्यावी. संधीची व्हिडिओ अपलोड केले आहे. इति उक्त्वा, ई उ रुल रू यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर ईचा होतो य. मग इति मध्ये काय आहे? इति मध्ये आहे ई आणि पुढे आहे उ, त्यामुळे या ईचा झाला य. य आणि हा उ याच्यामध्ये गेला, झाला यू. मग शब्द तयार झाला इत्युक्त्वा. अशा प्रकारे. हं. तर हे संधी नियम आपण शिकलेलो आहेत. नसतील लक्षात तर व्हिडिओना रेफर करा. निराकार च, विसर्गाच्या पुढे च आल्यामुळे विसर्गाचा झाला श. याला शत्व संधी असं म्हणतात. हा काय? धनम ददामी, म च्या पुढे कुठलाही व्यंजन आल्यानंतर म चा काय होतो? डॉट होतो. अतः उच्चते याला म्हणतात लोप. विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे अ सोडून कुठलाही स्वर असेल तर विसर्गाचा काय होतो? लोप. लोप होतो म्हणजे काय होतो? विसर्ग दिसत नाही. लोप. म्हणून या ठिकाणी हा जो विसर्ग होता इथे उत्तरामध्ये, तो नाही, किंवा प्रश्नामध्ये नव्हता, उत्तरामध्ये तो आला. अशा प्रकारे बघा, भगवत दर्शनही. बघा, त च्या ठिकाणी द होतो. फक्त नियम सांगतो मी, कालच परवाच्याच क्लासमध्ये हा शिकवला होता. त च्या ठिकाणी द होतो ज्यावेळी कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर कठोर व्यंजनाच्या जागी मृदू व्यंजन होतं. म्हणून मृदू व्यंजन म्हणजे थर्ड कॉलम. आता हे नसेल तुला जास्त लक्षात, पण जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं घे. त च्या जागी द होतो, कारण की त थ द, म्हणून त च्या जागी झाला ध. भगवत दर्शनही. आता हा विसर्गाच्या मागे अ आणि पुढे अ वालाच नियम आहे, म्हणून प्राप्तोहम, प्राप्त हम. चिंता तुरा, चिंता या ठिकाणी आहे आ आणि या ठिकाणी सुद्धा आहे आ. आ आणि आ एकत्र आल्यानंतर दोघांचा मिळून काय होतो? आज होतो. याला दीर्घ संधी असं म्हणतात. अ किंवा अ आज होतो. अ किंवा आ सुद्धा आज होतो. आ किंवा आ सुद्धा आज होतो. आ किंवा अ सुद्धा आज होतो. हे काय संधी नियम आहेत, हे थोडेसे पाठच करावं लागतं. राहिलेल्या संधी आपण बघूया थोडक्यात. विसर्गाच्या पुढे स असल्यामुळे विसर्गाचा झाला स. क्व असते, या ठिकाणी दीर्घ संधी क्व मधला अ आणि आ मधला आस्ते मधला आ म्हणून झाला क्व असते. या ठिकाणी पुन्हा त चा द झालेला आहे. याला म्हणतात जस्त्व संधी. म्हणजे हार्ड कॉन्सनंटच्या पुढे सॉफ्ट असेल तर हा सुद्धा हार्ड बनून जातो. विसर्गाचा झाला स, कारण की विसर्गाच्या पुढे त आल्यामुळे विसर्गाचा झाला स. बघा, ही सुद्धा आहे उत्वटू. म्हणजे विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन म्हणजे सॉफ्ट कॉन्सनंट. आता सॉफ्ट काय, नेझल काय, हे सगळे नंतर बघून घ्या. मात्रा प्लस अनुमत, मात्रा अनुमत. शरीरस्य अध्यक्ष, शरीरस्याध्यक्ष. या ठिकाणी दीर्घ संधी झालेली आहे. अ
आणि आ वाले. प्रवेश सह, या ठिकाणी विसर्गाच्या पुढे स आल्यामुळे विसर्गाचा पण स झालेला आहे. आता आपण एक्सरसाइज लगेच पाहूया. इमिडिएटली जॉईन बॅक. संयोग तर काय सोपाच असतो, फक्त व्यंजनामध्ये स्वर मिळवायचा. या लगेच जॉईन करा.